नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज स्मॉल कॅप, मिड कॅप हे शेअर खूप पडले. रिलायन्स आणि लार्सन टुब्रो किंवा LNT यांनी मार्केटला काहीसा आधार दिला आणि ITCचा शेअरही आज काही प्रमाणात तेजीत होता. यांनी जर मार्केटला आधार दिला नसता तर 1000 पॉईंटपर्यंत मार्केट पडत गेलं असतं. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर बुल्स आणि बेअर्स यांच्या लढाईमध्ये आज बेअर्सची सरशी झाली. लार्सन अँड टुब्रो का तेजीत होता तर हैदराबादमध्ये त्यांचा एक प्रोजेक्ट फसला. मेट्रो रेल हैदराबादमधला LNTचा जो हिस्सा होता तो तेलंगणा सरकारने सांगितलं की आम्ही घेतो आहे आणि जे कर्ज आहे ते सुद्धा ट्रान्सफर करा. त्यामुळे 13,000 कोटीचं कर्जही तेलंगणा सरकारला ट्रान्सफर केलं गेलं आणि तेलंगणा सरकार लार्सन अँड टुब्रोला 2,000 कोटी रुपये देणार असं ठरलं. त्यामुळे लार्सन अँड टुब्रोचा शेअर 70 ते 80 रुपये आज तेजीत होता. आज 2 लिस्टिंग पण झाली. GK एनर्जीचं लिस्टिंग झालं. हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 171 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 165 रुपये 20 पैशाला याचं लिस्टिंग झालं. 6 ते 7% प्रीमियमवर हे लिस्टिंग झालं. आणि सात्विक ग्रीन याचं पण लिस्टिंग झालं. ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर फ्लॅट लिस्टिंग झालं. 465लाच दिला होता, 465लाच लिस्ट झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर मात्र 460 रुपयाला याचं लिस्टिंग झालं. काही शेअर आज सांगितल्यासारखेच मंडीत होते. जे टॅरिफचं शुल्ककाष्ट आपल्या मागे ट्रम्पनी लावलेलं आहे त्याच्यासाठी मजबूत काहीतरी उपाययोजना काढावी लागेल. आपण म्हणतो की नाही रामबाण उपाय, किंवा एखादा आजार आला तर त्याची लस कशी शोधली जाते तसं या टॅरिफवर काही शोधण्याची गरज आहे. फक्त एक गोष्ट सगळ्यांना वाटते की जी आपण जेनरिक औषधं काढतो ती जेनरिक औषधं टॅरिफमधून वगळली जाते, कारण ती आपण अमेरिकन मार्केटमध्ये अगदी स्वस्त भावात विकतो तर त्याच्यावर टॅरिफ लावला जाणार नाही अशी एक शक्यता दिसते आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला FII लिमिट वाढवणार असल्यामुळे $466 मिलियन एवढा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज वारी एनर्जीचा शेअरही पडला. वारी एनर्जीचा शेअर का पडला तर अमेरिकन एक्साईज कस्टम्स यांचं म्हणणं आहे की वारी एनर्जीनी टॅक्स चुकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चीनमध्ये जे सोलर पॅनल तयार होतात त्याचं लेबल बदलून मेड इन इंडिया असं लेबल लावलं आणि ते सोलर पॅनल अमेरिकेत निर्यात केले. अमेरिकेच्या नियमाप्रमाणे चीनमधून जे येणारे सोलर पॅनल आहेत त्याच्यावर अँटी डम्पिंग ड्युटी आणि काउंटर व्हेलिंग ड्युटी अमेरिकन सरकारने लावली आहे. पण ह्यांनी लेबल बदललं. मेड इन इंडिया लेबल केल्यामुळे अँटी डम्पिंग ड्युटीतून काउंटर व्हेलिंग ड्युटीतून वारी एनर्जीची सुटका झालेली आहे. तर
त्यांनी असा शोध लावला आहे की हे सगळं वारी एनर्जीनी कर चुकवण्यासाठी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती, वारी एनर्जी भोवती आता चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. म्हणून आज वारी एनर्जीचा शेअर जवळजवळ 200 रुपये पडला होता. आता आपल्याला ज्या कंपन्यांना टॅरिफ लागण्याची शक्यता नाही किंवा ज्या कंपन्या भारतातच व्यवसाय करतात अशा कंपन्या शोधायला लागतील. म्हणजे पॉवर कंपन्या ज्या आहेत त्या पॉवर कंपन्यांना जास्त भीती नाही टॅरिफची, तर अशा कंपन्या आपल्याला शोधाव्या लागतील की ज्या कंपन्यांना टॅरिफ लागणार नाही किंवा अमेरिकेच्या कायद्याचा त्रास होणार नाही. आज एक गोष्ट मला जाणवली आणि ती तुमच्याशी बोलती आहे. आता 2 शेअर आहेत, दोन्हीही शेअर 10,000 रुपयेच पडलेत, पण एक शेअर आहे 5,000 रुपयाचा आणि एक शेअर आहे 100 रुपयाचा. तर तुम्ही असा विचार नका करू काय दोन्ही 10,000 रुपयेच पडलेत, असं नाही. म्हणून अशा वेळेला आपण पर्सेंटेजचा विचार करतो की हा शेअर किती टक्के पडला. 5,000 रुपयाचा शेअर 10% पडला म्हणजे नगण्य पडला, आणि त्याच विरुद्ध 100 रुपयाचा शेअर 10 रुपये पडला म्हणजे 10% त्यात पडझड झाली असा त्याचा एक अर्थ होतो. तर हे जे मार्केट आत्ता मंदीचं आहे, तर मार्केटमध्ये अशी मंदी, तेजी, काही गोष्टी मार्केटमध्ये सातत्याने घडत असतात. आपल्या रोजच्याही मार्केटमध्ये घडतात, पण आपण त्याच्यात गुंतवणूक करत नाही, म्हणून प्रकर्षाने हे आपल्याला जाणवत नाही. म्हणजे आता बघा, अचानक अर्ध्या तासापूर्वी आपण रिक्षाने गेलो आहे, रिक्षाचे मिनिमम चार्ज 27 रुपये 26 रुपये आहेत, तेवढा चार्ज देऊन आपण गेलो आणि 1 तासाने आपण रिक्षाने पुन्हा चाललो आहे कुठेतरी. आणि जर रिक्षावाल्याने आपल्याला 50 रुपये सांगितले तर काय झालं बाबा, एवढ्या 1 तासात तू 50 रुपये मागतोय, मिनिमम चार्ज एवढाच आहे. कारण त्या रिक्षावाल्याला काही बातमी लागलेली असते की लाईटमध्ये काही बिघाड आहेत, त्यामुळे लोकल सेवा ठप्प झालेली आहे, तर आपल्याला पैसे कमवण्याची संधी चालून आलेली आहे. किंवा आपण बाजारात जातो तर पाऊस रपारपा पडत असतो, अशा वेळेला एखादी वस्तू, अगदी कोथिंबिरीची जुडी घ्या, तुम्हाला 5 रुपयांनी उपलब्ध होते, कारण हवामानाचा परिणाम असतो, ती सडून जाते म्हणून. पण तशीच कोथिंबिरीची जुडी जर ऊन कडकडीत पडलं असेल तर तुम्हाला 20 रुपयांनी वगैरे घ्यावी लागते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठंही तुम्ही जा की ही सगळी चलबिचल किंवा ही सगळी अस्थिरता प्रत्येक मार्केटमध्ये असते, पण आपण बाकीच्या मार्केटमध्ये एवढा विचार करत नाही. खरं तर मला शेअर मार्केटमध्ये आल्यापासून असं वाटतं की बाबा माझ्या ज्ञानामध्ये वाढ होते. मी जर मार्केटमध्ये शिरले नसते तर या ज्या सगळ्या गोष्टी घडतात या माझ्या कानापर्यंत आल्याच नसत्या. कोणी जर मला सांगितलं असतं की अमेरिकेने टॅरिफ लावले तर मी म्हटलं असतं टॅरिफ म्हणजे काय, मला नाही माहिती, मी रोज खरेदी करते, त्याच्यावर कुठे टॅरिफ असतात. हा सगळा ज्या गोष्टी घडतात त्या मला मार्केटमध्ये आल्यामुळे समजतात. आणि आता याच्यावर नक्कीच बिझनेसमन काहीतरी उपाय काढतील, कारण
ते तेवढे बिझनेसमध्ये धीट असतात, त्यांना धोके कसे हाताळायचे ते माहीत असतात. तर काहीतरी नक्की होईल, सरकारसुद्धा काही उपाय काढेल, पण मध्ये थोडे दिवस जावे लागतील. तर तुम्हाला तेवढी भीती वाटत नसेल आणि पैशाची तुमच्याकडे सोय असेल तर थोड्या थोड्या प्रमाणात जे शेअर तुम्हाला खरेदी करायचे होते ते तुम्ही शॉर्ट टर्मसाठी खरेदी करू शकता. दिवाळीच्या जवळपास नक्की मार्केटमध्ये सुधारणा होईल, कारण GSTचा परिणाम असेल. बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट लागलेले असतील, त्यामुळे शेवटी होप आहे, इच्छाशक्ती आहे, चांगलं होईल अशीच इच्छा धरून आपण पुढे चालूया. सोमवारी काय होतं आहे हे आपण पाहूया. नमस्ते.